मित्रांनो, तुम्ही मारुती कार युजर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. त्यातल्या त्यात तुम्ही ऑटोमॅटिक कार यूज करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये क्लचच्या रिगार्डिंग काय काळजी घ्यायची हे ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा मित्रांनो. जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक कार असेल तर गाडीमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक कारमध्ये अशा प्रकारचे जे मॅन्युअल कारचे जे क्लच प्लेट असतात तशा प्रकारचेच क्लच प्लेट बेरिंग येते. फक्त गेअर शिफ्टिंगसाठी ऑटोमॅटिक युनिटसाठी हे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिट असते. त्या युनिटची पण ठराविक टाइम नंतर सर्व्हिस झाली पाहिजे किंवा ह्याच्या आतमध्ये हायड्रोलिक ऑइल असतात शिफ्टिंगसाठी. ह्या सगळ्या गोष्टी चेक झाल्या पाहिजे ठराविक रनिंग नंतर. त्याच्यामध्ये तुम्ही कंडिशन बघू शकता. आपण ट्रान्समिशन खोललेलं आहे तर बेरिंगची कंडिशन काय झालेली आहे बघा. म्हणजे वेळेत सर्व्हिस न केल्याने किंवा टाइम टू टाइम क्लचचं सर्व्हिस किंवा क्लच शेड्यूलनुसार रिप्लेसमेंट न करणं ह्याच्यामुळे तुमच्या कारमध्ये बऱ्यापैकी मोठे काम निघू शकतात मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही ट्रान्समिशन बेरिंग आहे म्हणजे क्लच रिलीज बेरिंग आहे. हा क्लच प्लेट आहे, क्लच प्लेट प्रेशर प्लेट आहे आणि ट्रान्समिशन युनिट आहे. हे पूर्णपणे खराब झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लाख ते 1.5 लाखाचा खर्च येऊ शकतो जर युनिट खर्च खराब झाला तर. त्यामुळे काय करायचं, वेळी तुम्हाला 1 लाख किलोमीटर झाल्यानंतर क्लचची कंडिशन चेक करायची आहे, बेरिंग चेक करून घ्यायची आहे. खराब असेल तर क्लच प्लेट बेरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चेंज करून घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला असे मोठे खर्च अनवॉन्टेड खर्च किंवा ब्रेकडाऊन होणार नाहीत मित्रांनो. लागले सर्व्हिस करून घ्या, असे मोठे खर्च टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.